मित्रांनो नमस्कार. मागील आठवड्यामध्ये नगर जिल्ह्याच्या एका छोट्या खेडेगावातून एक मध्यमवयीन महिला आमवात या आजाराच्या फॉलोअपसाठी दवाखान्यामध्ये आलेली होती. तिची लक्षणं त्याच्या आधीच्या 3 आठवड्याच्या औषधांनी पुष्कळशी कमी झाली होती आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा तिचे रिपोर्ट ती घेऊन आली होती तेव्हा आमवातामध्ये म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस या आजारामध्ये जो महत्त्वाचा पॅथॉलॉजिकल रिपोर्ट असतो तो म्हणजे NT-CCP. तर हा रिपोर्ट ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी तिचा 388 होता आणि अवघ्या 3 आठवड्याच्या औषधोपचारानंतर तो काउंट 103 वर आला होता. अक्षरशः रिपोर्ट बघून माझ्यावरती विश्वास बसेना, परंतु त्याला जोड म्हणजे तिची जी बहुअंशी लक्षणं होती ती खूप कमी झाली होती. तिचा पेनकिलर्सवरचा जो डिपेंडन्स होता की 2 पेनकिलर घेऊन किंवा वेगवेगळ्या प्रकारची इतर डिसीज मॉडिफाईंग औषधं घेऊनसुद्धा तिची वेदना थांबत नव्हती. यामध्ये सुद्धा 70 ते 80% सुधारणा झाली होती. आणि म्हणूनच आजचा विषय आमवात आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार, विशेषतः पंचकर्म उपचार हा विषय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर लंघनम स्वेदनम तिक्तदीपनानी कटुनीच विरेचनम स्नेहपानम बस्तेयश्च आमवातजे हा एक आमवाताच्या चिकित्सेवरील आयुर्वेदातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे. तर यातला एक शब्द कसा महत्त्वाचा आहे आणि त्याप्रमाणे जर आपण चिकित्सा करत गेलो तर आमवाताचं जे काही कोडं आहे ते कसं सुटतं आणि पेशंट कसा झरझर बरा व्हायला लागतो हे आपण पाहूया. तर यातलं प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. आत्ता आपण चिकित्सा पाहतोय आमवात या आजाराची. विनोदाने आपण म्हणू की हा आमवात हा अगदी म्हणायला जरी आम असला तरी तो अतिशय खास आहे. हे ज्या रुग्णाला आमवात झालेला असतो त्याला नक्की माहीत असतं की हा आमवात नाही आहे, हा आपल्याला अत्यंत जेरीस आणणारा त्रास आहे. तर यामध्ये होतं काय, आमवात या शब्दाची फोड जर आपण केली तर हे 2 शब्द आहेत. तर आमनिर्मिती होते कधी की जेव्हा आपली अग्नी किंवा जरणशक्ती ज्याला म्हणतात, पचनशक्ती, पचन सामर्थ्य जे आहे ते जेव्हा लंगडं पडतं, ते जेव्हा कमी होतं तेव्हा पचनातून तयार होणारे जे काही सगळे धातूंचे भाव असतात ते व्यवस्थित तयार होतात, परंतु त्याबरोबर आमसदृश्य एक विषसदृश्य पदार्थ तयार होतो आणि हा आम सांध्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साठतो. मग सांध्यांना गरमाई येते, सांधा सुजतो, लालसर होतो, अंगात ताप यायला लागतो, अंग जखडून जातं. कधी हा सांधा दुखतो तर कधी तो सांधा दुखतो. याला आयुर्वेदामध्ये वृश्चिक दंशवत म्हणजे एखादा विंचू चावल्यावर जशी वेदना असते त्या पद्धतीची तीव्र स्वरूपीची वेदना होते. तर याला आपण आमवात म्हणतो. तर याच्या आता फार आपण खोलात जाणार नाही आहे, परंतु या आजाराचं स्वरूप काय आहे ते पाहू आणि त्यावरची पंचकर्म उपचार हा आपल्याला प्राधान्याने आजचा विषय. तर हा अत्यंत वेदनादायी, आयुष्याची साथ देणारा, क्वालिटी ऑफ लाईफ बिघडवणारा, आयुष्यावर मर्यादा आणणारा, अनेकविध तपासण्या, औषधोपचार आणि त्याने होणारे साईड इफेक्ट्स यांनी भरलेला आजार म्हणजे आमवात आहे. हे आमवाताच्या रुग्णाला आणि त्याच्या घरच्या नातेवाईकांना ही गोष्ट अगदी मनोमन पटेल. तर आपण बघूया की आयुर्वेदामध्ये यासाठी कसे सुरक्षित, मूलगामी आणि तरीही जलद रीतीने परिणाम करणारे कोणते उपाय आहेत. तर सूत्रामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं होतं ते म्हणजे लंघन म्हणजे असा उपक्रम आयुर्वेदात सांगितला आहे की ज्यामुळे शरीरामध्ये लाघवत्व येतं, हलकेपणा येतो. कारण जेव्हा शरीरामध्ये आम निर्माण झालेला असतो तेव्हा शरीरामध्ये जडत्व, गुरुत्व असं शरीरामध्ये निर्माण झालेलं असतं. तर ते कमी होण्यासाठी लंघन ही चिकित्सा आहे. तर लंघनामध्ये फक्त कमी खाणं हे अपेक्षित आहे. तुम्ही जर पूर्ण अन्न बंद करायची क्षमता असेल तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस तुम्ही करू शकता, परंतु ज्याला जशी सहनशक्ती आहे त्याप्रमाणे लंघन चिकित्सा वापरावी. तर यामध्ये अल्प आहार घ्यावा किंवा एक वेळेस आहार घ्यावा किंवा ज्या लोकांना 3दा 4दा खायची सवय आहे त्यांनी 2 वेळा आहार घ्यावा. एखादा उपवास करावा. आहारामध्ये तेलकट, साखरेचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, पचायला जड पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार या गोष्टी
सुरुवातीला टाळलेल्या बऱ्या, त्यामुळं आपोआपच शरीरामध्ये लाघवत्व निर्माण होतं आणि लाघवत्व निर्माण झालं की अग्नी प्रदीपित व्हायला लागतो. त्यामुळे लहायांसारख्या ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या लहाया ह्या सुद्धा आहारामध्ये ठेवा, गरम पाणी प्या. या सगळ्या गोष्टींनी लंघन ही चिकित्सा यशस्वी होते आणि पहिल्यांदा आम निर्मितीला अटकाव होतो आणि त्यामुळे आमवाताची जी काही पॅथॉलॉजी आहे तिच्या पायावरच आपण एका पद्धतीने हल्ला करत असतो. दुसरं सूत्र आहे ते म्हणजे स्वेदन. स्वेदन म्हणजे काय की ज्यामध्ये स्वेद निर्माण होतो, शरीराला घाम निर्माण होतो, अशी प्रक्रिया जी आहे ती स्वेदन आहे. तर सांधे जे सुजलेले असतात त्याला मी एक सल्ला देऊ इच्छितो की जेव्हा नवीन आमवात असतो तेव्हा चुकूनही तेल लावून मालिश करणे, चोळणे यासारखे उपाय करू नये. तर तिथं कोरडा शेक देणे म्हणजे विटेचं चूर्ण असेल किंवा कोरडी वाळू असेल ती गरम करून त्याची पुरचुंडी करून तव्यावर गरम करून तुम्ही शेक देऊ शकता. त्यामुळे तिथलं स्थानिक आमपाचन लवकर होतं आणि वेदनाही कमी व्हायला मदत होते. आणि जेव्हा जीर्ण आमवात होतो, काही वर्ष काही महिने लोटतात, आमता कमी होते, परंतु सांध्यामध्ये असणारी जखडण जी आहे, वेदना आहे ती कायम असते, शरीराची झीज जास्त व्हायला लागते, तेव्हा तुम्ही महाविषगर्भ तेलासारखं एखादं उष्ण गुणाचं तेल जे आहे ते संवाहन करून त्याच्याने तुम्ही नंतर शेक देऊ शकता. तर हे झालं लंघन झालं, स्वेदन झालं. पुढचा जो टप्पा आहे तो दीपन पाचन. दीपन पाचन म्हणजे ज्याच्यामुळे अग्नी प्रदीपित होतो असे जे औषधोपचार आहेत हे दीपन पाचनामध्ये येतात. तर याच्यामध्ये आपल्याला समोर आत्ता दिसते ती म्हणजे महौषधी, ज्याला आयुर्वेदामध्ये म्हणतात. महान औषध ते म्हणजे सुंठ. ही आमवातामध्ये अत्यंत रामबाण काम करते. त्याचप्रमाणे गुळवेल, लसूण हे औषध आहे, मिरे, पिंपळी यासारखी जी औषधं आहेत ही दीपन पाचन या गटामध्ये येतात आणि त्याच्यामुळं आम निर्मिती कमी होते आणि त्यामुळं सकस रसधातू तयार होतो आणि त्यामुळे सांध्यावरची सूज कमी व्हायला लागते, भूक चांगली सुधारते, अंगातला ताप कमी होतो. यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे विरेचन. तर विरेचन ही चिकित्सेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकूणच आयुर्वेदामध्ये पोट साफ होणं या गोष्टीला अतिशय महत्त्व दिलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की एक दिवस तुम्हाला पोट नाही साफ झालं तर चालेल, 2 दिवसांनी झालं तरी चालेल. परंतु आजकालच्या संशोधनानुसार जेव्हा गट बॅक्टेरिया ही कन्सेप्ट इव्हॉल्व होत आहे तेव्हा लक्षात येतं की रोज पोट जेव्हा आपलं साफ होत नाही तेव्हा पोटामध्ये कूज निर्माण होते, त्यातून जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते कमी होतात, घातक बॅक्टेरिया तयार होतात आणि आपले पोटातले जे फ्रेंडली बॅक्टेरिया असतात, गट बॅक्टेरिया असतात आणि आपली इम्युनिटी याचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपले गट बॅक्टेरिया बिघडतात तेव्हा आपली इम्युन सिस्टीम विचित्र पद्धतीने वागायला लागते आणि त्यामुळेच असंख्य प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज तयार होतात आणि त्यामधलाच रुमॅटॉइड आर्थरायटिस हा सुद्धा एक प्रकार आहे की ज्यामध्ये आपलीच बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती ही आपल्या सांध्यांमधल्या कुरचेवरती हल्ला करते, कुरचेची झीड झोवायला लागते, कार्टिलेज झिजायला लागतं आणि त्यामुळे हाडाला घर्षण व्हायला लागतात, वेदना निर्माण व्हायला लागते. तर या गोष्टी कमी होण्यासाठी विरेचन चिकित्सा ही रोजच्या रोज पोट साफ होण्यासाठी आपल्याला अत्यंत जुलाब व्हावेत या पद्धतीची चिकित्सा इथं अपेक्षित नाही आहे. थोडासा एखादा हलका जुलाब झाला तर फायदा होणारच आहे, परंतु कमीत कमी रोज पोट साफ होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी सुरवारी हिरडा हे जे औषध आहे हे अत्यंत इथं उपयुक्त पडतं. त्याचप्रमाणे एरंडमूळ यासारखे किंवा एरंड स्नेह यासारखे किंवा त्रिवृत्त, निशोत्तर असे अनेक औषधांची मोठी एक रेंज आहे ही प्रकृतीनुसार आपल्याला वापरावं लागते आणि त्यामुळं आपल्याला पटकन यामध्ये आमवातामध्ये लवकर फरक व्हायला लागतो. आणि यानंतरची सगळ्यात महत्त्वाची चिकित्सा आहे की ज्याला आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा म्हटलेलं आहे ती म्हणजे बस्ती. तर बस्ती ही चिकित्सा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आयुर्वेदाचे काढे असतात किंवा तेल असेल, तूप असेल, हे वेगवेगळ्या अवस्थेनुसार गुदमार्गातून शरीरामध्ये सोडणे. तर रेक्टल म्युकोजा ही जी गोष्ट आहे ही सुद्धा शरीरामध्ये औषध आतमध्ये सोडून तिथून शोषले जाण्याचा तो एक मार्ग आहे. तर या पद्धतीने जेव्हा निरोह बस्ती, आस्थापन बस्ती असतो जो 600-700 ml असू शकतो, तर यामध्ये तेल, काढा, सैंधव, मध असं मिश्रण करून हे गुदद्वारा वाटे नळीच्या द्वारे आत सोडलं जातं. याच्यामुळे तुम्हाला पोट साफही होतं. तर याच्याने होतं काय, याचं मेकॅनिझम कसं आहे, तर याच्यामधलं जे काही हायपरटॉनिक सोल्युशन असतं त्याच्यामुळे पोटामध्ये जेव्हा हे सोल्युशन जातं तेव्हा आजूबाजूचे जे काही टॉक्झिन्स असतात ते ऑस्मॉटिक प्रेशरच्या डिफरन्समुळे शरीरामध्ये खेचले जातात. त्यामुळे हे जे इन्फ्लेमेशन निर्माण करणारे जे घटक आहेत
ते शरीराच्या बाहेर या बस्तीच्या बस्तीचे जेव्हा निर्गमन होतं शरीराच्या बाहेर, तेव्हा शरीरात साठलेला हा जो मळ असतो, टॉक्झिन्स असतात, हे सगळे बाहेर येतात आणि त्यामुळं पहिल्या बस्तीपासून रुग्णाला अतिशय चांगला फरक मिळायला लागतो. जेव्हा जीर्ण आमवात होतो तेव्हा मात्र फक्त काढ्याचा बस्ती न देता तिक्तक्षीर बस्ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कडू वनस्पती दुधामध्ये शिजून त्यामध्ये मात्रा बस्ती किंवा छोटा बस्ती असतो, हा रिटेन्शन बस्ती असतो. हा शरीराला बळ देणारा, हाडांना, लिगामेंट, स्नायू, या मज्जाधातू या सगळ्यांना ताकद देणारा बस्ती असतो. परंतु ही अवस्था थोडीशी नंतरच्या अवस्थेमध्ये असते. हे प्रामुख्याने केले जाणारे पंचकर्म उपचार आहेत आमवातामध्ये आणि याला काही पूरक असे पंचकर्म उपचार आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं केरळीयन पंचकर्म येतं ते म्हणजे धारा. तर यामध्ये कांजी म्हणून एक पदार्थ बनवला जातो आणि तो गरम करून त्याची धार 15 ते 20 मिनिट ही सुजलेल्या सांध्यावर सोडली जाते. याच्यामध्ये कुठलाही मसाज करायचा नसतो. परंतु होतं काय, जेव्हा हा गरम औषधी काढा जो असतो, कांजी हा पदार्थ असतो, हा जेव्हा सांध्यावरती सोडला जातो तेव्हा तिथे आम जो असतो तो डिस्पर्स होतो आणि त्यामुळे पेन कंडक्शन पाथवे जो असतो, आपल्या ज्या वेदना असतात ह्या आपल्याला दिसत जरी इथं असल्या तरी त्याचं कंडक्शन हे मेंदूमध्ये त्याचं परसेप्शन होत असतं. तर या वेदना कॅरी करणाऱ्या ज्या मज्जातंतू असतात, नर्व्ज असतात, तर त्याच्यामध्ये काही मॉड्युलेशन्स होतात आणि त्यामुळं वेदनांची तीव्रता ही धारा चिकित्सेने खूप चांगल्या पद्धतीने कमी होते. बऱ्याचदा आम्ही ही चिकित्सा रुग्णांना घरी पण करायला सांगतो. समजून जर सांगितली तर हा घरी पण करण्यासारखा उपाय आहे. जलौकावचरण हा एक उपाय विशेषतः आमवाताच्या पुढच्या अवस्थेमध्ये अत्यंत उपयुक्त होतो. जेव्हा रक्तदोष बिघडलेला असतो तेव्हा ह्या जळवा ज्या असतात ह्या धन्वंतरीच्या हातातलं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. या जळवांच्या लाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात की ज्यांना अँटी इन्फ्लेमेटरी किंवा पेन रिलिव्हिंग अशा प्रॉपर्टी असते आणि त्यामुळं सांध्यांमधले जे सूज निर्माण करणारे, वेदना निर्माण करणारे घटक आहेत हे सक्षम केले जातात ह्या जळवांच्या मधनं आणि त्यामुळे वेदनांना चांगला फरक पडतो. विशेषतः सांध्यांमध्ये डिफॉर्मिटी येण्याची शक्यता जर असेल तर त्या ठिकाणी जळवांचा योग्य वेळी केलेला वापर हा उपयुक्त होतो. त्याचप्रमाणे अग्निकर्म ही जी चिकित्सा आहे ती सुद्धा डिफॉर्मिटी वाचवण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरते आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय तो आहे तो म्हणजे पत्रपिंड स्वेद. हा एक उपनाह स्वेदाचा प्रकार आहे. यामध्ये वेगवेगळी प्रकारची वात कफशामक ज्या वनस्पती असतात, रुई असेल, निर्गुंडी असेल, यासारखी वनस्पती आहेत. या वनस्पतींचा एक प्रकारची चटणी म्हणू आपण किंवा लगदा केला जातो आणि त्याचं पोटली बनवली जाते म्हणजे पिंड बनवला जातो कापडामध्ये आणि तो औषधी तेलामध्ये बुडून त्याच्याने शेक दिला जातो. तर ही एक ट्रीटमेंट अत्यंत प्रभावी आहे आणि त्यामुळे सांध्यामध्ये असलेला स्टिफनेस, पेन ही झटकन कमी होते आणि पेशंटची प्रगतीपथावरती जी गाडी जी असते ती सुसाट वेगाने धावते. तर या पद्धतीचे उपचार हे प्रत्येक आमवाताच्या रुग्णांनी जेव्हा संधी असेल तेव्हा जरूर करून घ्यावे आणि यामुळे होतं काय तर तुमच्या पेन किलरवरचा डिपेंडन्स जो आहे तो कमी होतो. वेगवेगळ्या प्रकारची जी इम्युन सप्रेसिव्ह औषधं असतात, स्टेरॉइड गटातली औषधं असू शकतात, यांचीसुद्धा गरज हळूहळू कमी लागते आणि रुग्णाची ही सुधारण्याच्या दिशेने वाटचाल अत्यंत वेगाने होते. धन्यवाद.